जय शिवराय, जय शंभूराजे सर्वांना। आज आपण आलो आहोत छत्रपती शंभूराजे यांचे समाधी स्थळ तुळापूर येथे, की जेथे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे। ही पुण्याजवळच तुळापूर म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी यांची समाधी आहे, छत्रपती शंभूराजांची, संभाजी महाराजांची। बघू शकता असे प्रवेशद्वार या ठिकाणी आहे। आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचा पूर्णपणे त्याग केला। असे छत्रपती संभाजी राजे, त्यांचा इतिहास जर ऐकला तर अंगावर काटा येणारा असा त्यांचा इतिहास आहे। या ठिकाणी त्यांची पूर्णाकृती अशी एक मूर्तीची स्थापना केलेली आहे, तुम्ही बघू शकता शंभूराजांची पूर्णाकृती मूर्ती। तिथे भरपूर जण दर्शनासाठी येतात आणि आपणही त्यांच्या दर्शनासाठी जायलाच हवं, की त्यांनी आपल्या म्हणजे मराठा हिंदूसाठी एवढं म्हणजे त्याग, की स्वतःला एवढ्या असह्य वेदना झाल्यात की बघू शकतात, म्हणजे की त्यांची जीभ छाटल्या गेली, त्यांचे डोळे फोडल्या गेले, त्यांच्या हाताचे पायाची नखे काढल्या गेली, त्यांच्या पूर्ण म्हणजे शरीराची कातडी सोलून म्हणजे अशा इतक्या असह्य वेदना केल्या की बोलायलाही असं नको वाटतं। अशा इतक्या वेदना त्या औरंगजेबानं आपल्या संभाजी महाराजांना दिल्या आणि तेवढ्या सर्वांना देऊन त्यांना मारलं, कारण त्यांनी मुस्लिम हिंदू स्वीकारला नाही, धर्म स्वीकारला नाही म्हणून। ते बघू शकता तुम्ही समोरच संभाजी राजांची समाधी स्थळ आहे। चला तुम्हाला या समाधी स्थळ दाखवून छत्रपती शंभूराजांचे दर्शन करूया। इथे 3 नद्या आहेत, इंद्रायणी, भीमा आणि भामा। या नदीच्या किनारेच छत्रपती शंभूराजांची समाधी आहे। इथे त्यांची अर्धाकृती अशी एक मूर्ती आहे समाधी ठिकाणी, तुम्ही बघू शकता। म्हणजे दर्शन घेऊन त्यांच्या आयुष्याबद्दल इथे एक म्हणजे थोडक्यात एक इतिहास लिहिलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही त्यांच्या समाधी मूर्तीवर खाली ही आणि पाठीमागे एक बोर्ड लावलेला आहे, की त्यांच्याबद्दल जो काही इतिहास, त्यांनी जो काही त्याग केला आहे, जे काही त्यांनी योगदान दिले त्याबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी, बघू शकता तुम्ही। असं आपणही आयुष्यात एकदा या ठिकाणी जाऊन संभाजीराजांच्या चरणी नतमस्तक व्हायलाच हवे। हे त्यांच्या पत्नी श्री सखी राधनी, ज्यांची उपमा त्यांनी शंभूराजांनी त्यांना दिली होती। इथे बाजूला तुम्ही बघू शकता किल्ले पुरंदर स्थळ, आणि इथे बाहेर आल्यानंतर त्रिवेणी संगम जे म्हणतात, 3 नद्या इंद्रायणी, भीमा आणि भामा या नदीच्या संगम आहेत। त्यांच्या किनाऱ्यावर संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे करून त्या जाहील औरंगजेबाने टाकले होते। ते जमा करण्याची किंवा त्यांना योग्य ते जे काम म्हणतात त्याला आपण हिंदू रिवाजानुसार करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती। पण असं म्हणतात की वेगवेगळे म्हणजे आता वेगवेगळे जण वेगवेगळे इतिहास लिहितात। त्या ठिकाणी म्हणतात, कोणी म्हणतात की एक सुतार होते, त्यांनी शंभूराजांचे सर्व शरीराचे अवयव शिवून नंतर त्यांना म्हणजे अंत्यविधी केला। कोणी म्हणतात जनाबाई या नावाच्या महिलांनी त्यांच्या शरीराचे तुकडे, बाकी इतर सर्व महिलांना सोबत घेऊन शरीराचे तुकडे शिवून त्यांच्या समाधी मस्तक व्हावे स्थापन केली, म्हणजे अंत्यविधी करून एवढ्या वेदना सहन केल्या। बाजूलाच एक खूप चांगला परिसर आहे, संगमेश्वर महादेव मंदिर आहे। ते संगमेश्वर महादेवाची शहाजीराजे यांनी त्यांच्या काळात बांधलेले आहे, शहाजीराजांनी बांधले असं म्हणतात। शहाजीराजांनी सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे।